छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा हा जन्मदिवस हा सामाजिक समता दिवस, सामाजिक न्याय दिवस म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण असं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकालानंतर पुन्हा एकदा इतिहासाला उजळणी देण्यासाठी ज्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी कार्य केलं ते राजे होते राजर्षी शाहू महाराज. आपण पाहिलं की ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची गंगा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केली. त्या अगोदर ज्यावेळेला इंग्रज आले त्यांनी आपल्याकडे शिक्षणाची दारं खुली करून दिली होती, परंतु सामान्य माणसापर्यंत ती पोहोचली नव्हती. आणि तेच कार्य महात्मा फुलेंनी चालू केलं. त्यानंतर तेच कार्य शाहू महाराजांनी चालू केलं. शाहू महाराज यांच्या बाबत शिक्षणाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्यांनी आपल्या राज्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण सक्तीचं आणि मोफत व्हावं यासाठी एक ठराव घेतला आणि तो ठराव 1917 मध्ये कधी 1917 मध्ये त्यावेळेला त्यांनी आपल्या राज्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. नुसता आटोकाट प्रयत्न नाही केला तर त्यांनी त्यासाठी 1 लाख रुपयाची तरतूद केली. किती? 1 लाख रुपयाची. आता ती तरतूद त्यांनी कशी केली तर 80,000 रुपये हे आपल्या स्वतःच्या राज्यातील खजिन्यामधून त्यांनी बाजूला काढले आणि 20,000 रुपये त्यांनी देवस्थानामधल्या निधीमधून त्या निधीमध्ये जमा केले आणि त्यांनी सांगितलं की हा संपूर्ण निधी केवळ शिक्षणासाठी. आता तुम्ही विचार करा, त्या काळामध्ये 1 लाख रुपये म्हणजे साधारण काम नव्हे. म्हणजे केवळ बोलका राजा नव्हता तर प्रत्यक्ष कृती करणारा तो महान असा राजा होता. आणि इथंच त्यांनी थांबलं नाही तर आपल्या राज्यामध्ये गोर गरीब दीन दलित सामान्य माणसाला शिक्षण सक्तीचं आणि मोफत मिळावं म्हणून त्यांनी या सगळ्या तरतुदी केल्या. आणि त्यांनी त्यावेळेला जे शिक्षक भरले होते त्या शिक्षकांमध्ये त्यांनी क्वालिटी निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक शिक्षकाला इंग्रजी चांगल्यापैकी यायला पाहिजे. म्हणजे किती दूरदृष्टीचा राजा होता तो. त्यावेळेला इंग्रजी आपल्या सर्वसामान्य माणसाला मराठी व्यवस्थित बोलता येत नव्हती, परंतु त्यांनी त्या काळामध्ये शिक्षणाचा प्रवाह चालू केला. त्याच वेळेला त्यांनी सांगितलं होतं की जे शिक्षक भरणार आहे त्या शिक्षकामध्ये इंग्रजीची गुणवत्ता चांगली पाहिजे. तर त्या शाळा जिथं भरवते तिथं भरवा, परंतु सर्वसामान्य मुलांना शिक्षण तुम्ही द्या. आणि नुसतं शिक्षण देऊन थांबले नाहीत. त्यांनी पाहिलं की हे जे शेतकऱ्याची मुलं आहेत हे शिक्षणापासून वंचित आहेत. का वंचित आहेत याचा त्यांनी सर्वे केला. त्यांना असं जाणवलं की शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यापूर्वी ते मुलं सगळे शेती करतायत, गोरगरीब आहेत आणि म्हणून त्यांना वेळ मिळत नाही. मग त्यांनी असा त्यावेळेला विचार केला की या मुलांना सुद्धा आपण शिक्षण द्यावं लागेल, यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावं लागेल. म्हणून त्यांनी प्रत्येक गोरगरिबांना सांगितलं की तुम्हाला जर ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला दिवसातून फक्त 2 तास तुम्ही शाळेत. किती तास शाळेत या? 2 तास शाळेत या आणि तुमचं शिक्षण पूर्ण करा. जेवणाची व्यवस्था करणारी आणि मुलांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणारी संस्था स्थापन केली. विचार करा, त्या काळामध्ये त्यांनी शिक्षणासाठी एवढी धडपड केली. राजर्षी शाहू महाराज यांनी वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना विद्यार्थ्यांना त्या बोर्डिंग मध्ये प्रवेश दिला. त्यांना शिक्षणाचा महत्व पटावं म्हणून त्यांना शिक्षण त्यांच्या दारापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहू महाराज इथं थांबले नाही. त्यांनी पाहिलं की स्त्रियांना सुद्धा आपल्या शिक्षणाची गरज आहे. त्यावेळेला माणगाव मध्ये बहुजनांची परिषद भरली. त्या बहुजनांच्या परिषदेमध्ये त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या सभेचे अध्यक्ष होते.
1920 ला ती माणगावची परिषद भरली. त्यावेळेला शाहू महाराजांनी सांगितलं की तुम्ही हा जो नेता निवडलेला आहे हा खरोखरच अतिशय विचारपूर्वक तुम्ही निवडला आणि हा नेता संपूर्ण भारताचं नेतृत्व करेल असा तो पुढारी भविष्यामध्ये बनणार आहे. आणि त्यांचं वाक्य खरोखर खरं ठरलेलं आहे. म्हणजे त्यांनी ज्या ज्या गोष्टीची निवड केली त्या गोष्टी खरोखर अद्वितीय आणि सत्यात उतरलेल्या आहेत. ज्यावेळेला खामगावमध्ये अखिल भारतीय मराठा समाजाची परिषद भरली, 10वी परिषद, त्यावेळेला राजर्षी शाहू महाराजांना त्या सभेचं अध्यक्षस्थान भूषवण्यास सांगितलं. शाहू महाराजांनी ते भूषवलं. त्यांनी सांगितलं तुम्ही मला या ठिकाणी मी ताराबाई छत्रपती शिवाजी महाराज यांचा वंशज आहे म्हणून तुम्ही मला या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारण्यास सांगितलं आहे. परंतु मी या ठिकाणी राजा म्हणून नव्हे तर एक सामान्य शेतकरी म्हणून आलो आहे. मी सामान्य माणूस म्हणून आलो आहे, एक बहुजन म्हणून आलो आहे. तुमच्या मधलाच एक आहे, मी म्हणजे काय वेगळा नाही. म्हणजे आय एम नॉट युअर बॉस, आय एम नॉट युअर. लक्षात घ्या म्हणजे किती नम्रता आहे त्या माणसामध्ये. तो स्वतःला एका संस्थानाचा राजा आहे आणि स्वतःला सामान्य शेतकरी म्हणतो. त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही व्यक्तीचा कधी द्वेष केला नाही. या समाजाचं आपल्याला काहीतरी देणं आहे म्हणून त्यांनी आपलं कार्य अहोरात्र चालवलं. आणि म्हणून असं मला म्हणावं वाटेल की संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की जे का रांजले गांजले त्याची मुळे जो आपले संत तोची ओळखावा तोच जाणावा. म्हणजे ज्याला जनतेच्या अडीअडचणी समजतात, ज्याला जनतेचे प्रश्न समजतात तोच खरा राजा. या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखल्या. त्यांनी राधानगरी धरण अगदी भव्य जवळजवळ 100 TMCचं धरण त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी त्यावेळेला बांधलं.